नमस्कार. OPDमध्ये बऱ्याच वेळा लोक तक्रार करतात, की मानदुखीसोबत धडधड हे लक्षण आहे किंवा जळजळ हे लक्षण आहे किंवा एन्झायटी जाणवते. अशा पद्धतीच्या तक्रारीमध्ये जिथं मानेची नस दबलेली असते किंवा सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस ज्याला आपण म्हणतो, बऱ्याच वेळा चक्कर पण येते. अशा रुग्णांमध्ये एक सुंदर असा उपाय या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. साधं खोबरेल तेल असेल किंवा मग बिल्व तेल असेल, ते कोमट करून कानामध्ये त्याचं पुरण केल्यास किंवा कानामध्ये ते टाकल्यास अशा पद्धतीच्या ज्या तक्रारी आहेत, ज्याच्यामध्ये मानदुखीसह किंवा धडधडीसह चक्कर येणे किंवा इतर ज्या तक्रारी आहेत, त्या निश्चितपणे अतिशय कमी कालावधीमध्ये कमी होऊ शकतात. कारण वाताची स्थानं सांगत असताना शास्त्रांनी कानाचं पण महात्म्य सांगून ठेवलेलं आहे, पक्वाशयासहित किंवा मोठ्या आतड्यासहित. हा उपाय करूनही जर समजा आपल्याला फायदा नाही जाणवला, तर निश्चितच आयुर्वेदाचा सल्ला घ्यायला विसरू नका. थँक्यू.